हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण जी क्लासची सिरीज चालू केली, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका. तर या सिरीजचा आज 22वा दिवस आहे. तर या 22व्या दिवशी बघा, जी आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी पेपर कटिंग केली होती, ती इथे मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची. तर कुठून किती माप घेतलं, त्यानंतर कुठून कोणत्या लाईनला काय म्हणतात, तरी आपण या डायग्राम मध्ये बघणार आहे आणि लिहून देखील घेणार आहे. तुम्हाला देखील तुमच्या वहीमध्ये सेम असे डायग्राम बनवून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जर प्रिन्सेस कटचे ब्लाऊज पुन्हा कटिंग करायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल की इथून कोणतं मेजरमेंट टाकायचंय, त्यानंतर तिथून कोणतं टाकायचं. तर त्यासाठी अशी डायग्राम काढून घ्यायची आपल्याला वहीमध्ये. तर चला, मी असा कार्डशीट पेपर घेतलाय. आता फक्त तुम्हाला समजावं त्यासाठी मी इथं डायग्राम काढून घेते. तर इथून बघा, इथून मी एक अशी सरळ लाईन देऊन घेते, इकडनं पण एक सरळ लाईन देऊन घेते. तर ही बघा, ही अशी बॅक पार्ट आहे. आता हा कोणता पार्ट आहे आपला? बॅक पार्ट. इथे लिहून घेऊ पाठीचा भाग. तर बघा, आता इथून आपल्याला टाकायचे शोल्डर. तर शोल्डर इथून किती टाकायचे आपल्याला? ही जे आहे ते आहे शोल्डर. इथं असं मी लिहून घेते शोल्डर. तर हे कोणतं मेजरमेंट आहे? शोल्डरचं आहे. ते शोल्डर किती घ्यायचे? 5.5 इंच. ते आता तुमच्या साईज नुसार वेगवेगळे असतील. मी तुम्हाला चार्ट लिहून देणार आहे. चार्ट नुसार प्रत्येकाचे शोल्डर आणि गळारुंदी वेगवेगळी असेल साईज नुसार. त्यानंतर इथून जे घेतो ते आपली गळारुंदी. इथे लिहून घेऊ आपण गळा रुंदी. ते ही आहे गळारुंदी. ती ही किती घेतली आपण? 2.5 इंच. आता हे मी जे रँडम माप आहे म्हणजे ते तुम्हाला इथे सांगते. तुम्हाला तुमच्या साईज नुसार चेंजेस करायचे. त्यानंतर इथून घेतलेली ही लाईन जी आहे ती ही मोंढ्याची लाईन आहे. इथं आपण असं लिहून घेऊ मोंढा. तर ही लाईन आपली मोंढ्याची लाईन आहे. त्यानंतर इथून क्रॉस मध्ये मार्किंग आपण 1.5 इंचावर बॅक पार्टला करत असतो. आता प्रिन्सेस कट मध्ये बॅक अगोदर ड्राफ्ट केलाय आपण आणि फ्रंट नंतर केलाय. तर इथं हा बॅक पार्ट आहे. तर बॅक पार्टला बघा, इथून आपण 1.5 इंचावर आर्महोल घेत असतो आणि इथून असा आर्महोलचा शेप देत असतो. इथं आपण लिहून घेऊ 1.5 इंच. काय हा? आर्महोल म्हणजे पाठीमागचा मोंढ्याचा आकार आहे. ते इथे मी लिहून घेते. पाठीमागचा मोंढा आकार. इथे तुम्ही आर्महोल देखील म्हणू शकता. तर हा पाठीमागच्या मोंढ्याचा आकार आहे. हा किती इंचावर घेतलाय आपण? 1.5 इंचावर. त्यानंतर इथून आपल्याला इथून उंची टाकायची असते. इथून उंची काय टाकतो आपण? ब्लाऊजची उंची. तर इथं आपण लिहून घेऊ असं ब्लाऊज उंची प्लस 1 इंच. तर आता हे फोल्ड बाजू कोण टाकायची? ही फोल्ड बाजू आहे. सॉरी, आता आपण फोल्ड बाजू कोण हे ठेवलं तरी चालेल, कारण की आपण बॅक आणि फ्रंट वेगवेगळे ड्रॉ करतोय. माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, पण बॅक आपण अगोदर ड्रॉ करतो, त्यानंतर फ्रंट नंतर ड्रॉ करतो. आणि असं पण आपण अस्तर किंवा जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीस त्यावर जेव्हा ठेवतो तेव्हा हा पाठीमागचा भाग हा नेहमी फोल्ड बाजूकूनच ठेवायचा असेल. कधी तर तुम्हाला पाठीमागे आई हुक घ्यायचे नसतील तेव्हा, आणि जर पुढच्या पाठाला आई हुक असतील तर मागे तुम्हाला हा फोल्ड बाजूकून ठेवायचा आणि पाठीमागे आई हुक असतील तर फ्रंट पार्ट जो असेल तो बंद बाजूकून ठेवायचा. तर इथे मी लिहून घेते बंद बाजू फोल्ड कंसामध्ये. ही बंद बाजू आहे. इथून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची. बघा, इथून मी असं एरो करते. हे बघा, हे एरो दाखवले. इथून ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच ब्लाऊजच्या उंचीमध्ये झालं. त्यानंतर बघा, ही जी लाईन आहे आपली, आता इथं आपण शेक लाईन ड्रॉ करू. आता ही जी लाईन आहे ही कोणती? आपली छातीची घडी. इथं आपण असं लिहून घेऊ छातीची घडी. ही जी मार्जिन आहे आपली, मोंढा टाकलाय तिथून आपल्याला जी लाईन ड्रॉ करायची असते तिथं काय असते? आपली छातीची घडी. छातीची घडी कशी असते? तर आपल्या जेवढी छाती तिचा चौथा भाग काढायचा, त्याच्यात प्लस 2 इंच.
तर आपण समज आता आपली साईज किती होती 36, तर मी माझ्या अंदाजानुसार सांगते, तुम्हाला तुमची साईज वेगळी असेल तुमचे मेजरमेंट वेगळे येतील. फक्त आपण डायग्राम काढतोय इथं, असे मेजरमेंट तुम्हाला टाकायचे. तर त्यासाठी आता बघा एक्झाम्पल घेऊ आपण. 36 भागिले 4 करायचं, तर किती 9 इंच. त्याच्यात शिलाई मार्जिन 2 इंच, तर किती झालं 11. म्हणजे ही झाली आपली छातीची घडी. ही झाली आपली छाती. छातीचा चौथा भाग काढायचा, मग भागिले 4 करायचं, तर किती येईल 9 इंच. आणि 9 मध्ये शिलाई मार्जिन 2 इंच, आणि हे किती झालं मग छाती आणि शिलाई मार्जिन 2 इंच, किती झालं 11. म्हणजे इथे येईल तुमची छातीची घडी. समजलं? ही झाली छातीची घडी. हे झालं कमरचं मेजरमेंट. ही इथं ही जी लाईन आहे ही कमरची लाईन आहे. तर कमर कशा पद्धतीने काढायची? जेवढी कमर आहे, आता कमर किती होती आपली? आता आपण इथं कमर धरू 30 इंच. कमर धरली 30 इंच, भागिले 4 करायचं, भागिले 4, तर किती येईल 7.5 इंच. 7.5 प्लस आपल्याला करायचंय बॅक साईडला आपण टक्स घेत असतो 1 इंचचा, तो 1 इंच. त्यानंतर अजून प्लस करायचंय शिलाई मार्जिन 2 इंच, म्हणजे किती झालं 7.5, 8.5, 9.5, 10.5. तर आपलं किती येईल इथं 10.5 इंच. समजलं? आता हे मेजरमेंट कसे टाकले? ही इथं कमरचं मार्किंग करायचं असतं. आपली कमर किती आहे 30 इंच, तिचा चौथा भाग काढायचा. ते चौथा भाग किती येईल 7.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंचचा टक्स घेतो. बॅक साईडला टक्स असतो ना 1 इंचचा, तर ते टक्सचं मार्जिन घ्यायचं 1 इंच, आणि आपलं जे रेग्युलर शिलाई मार्जिन आहे 2 इंच ते घ्यायचं. म्हणजे पूर्ण कमरची घडी किती येईल आपली 10.5 इंच. तर हे बघा कमरचा टक्स कसा घ्यायचा? इथून जे आहे त्याचा सेंटर काढायचा, सेंटर व मार्किंग करायची. इथून आपण असा कमरचा टक्स घेतो, तर या दोन्ही बाजूने आपण अर्धा अर्धा इंच मार्किंग करायची. म्हणजे हा पूर्ण टक्स होईल आपला 1 इंचचा. हा झाला आपला बॅक पार्ट. समजलं कशा पद्धतीने मार्किंग केली? त्यानंतर बघा आपल्याला इथून बॅक साईडच्या गळ्याची देखील लांबी घ्यायची असते. पहा इथून असं मी लिहून घेते, पाठीचा गळा, म्हणजे पाठीमागचा गळा असं जरी लिहिलं तरी चालेल. आता एवढं लिहायला मला नाहीये जागा, तर मी इथे असं लिहून घेते, बॅक नेक. समजलं? बॅक नेक. आता बॅक नेक आपल्याला इथून घ्यायचा असतो बघा, इथून आपण बॅक नेक घेत असतो. आता जेवढी तुमची पाठीमागच्या गळ्याची उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून तुम्हाला इथं टाकायचं असतो. जेवढी वरती गळा रुंदी सेम इथं घ्यायची. बॉक्स बनवायचा, जो शेप आहे राऊंड शेप आहे तो राऊंड शेप द्यायचा, चौकोनी असेल तर चौकोनी द्यायचा. तर इथं गळा रुंदी घेतली, तिथून आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा असतो. तर पाठीमागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं असतं. हे बघा इथं अर्धा इंच प्लस करायचं असतं पाठीमागच्या गळ्यामध्ये. तर बॅक नेक हे झालं आपलं आता फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग. आता आपण दुसरा पेपर घेऊ, त्या सॉरी हा हे झालं आपलं पाठीमागचं ड्राफ्टिंग. आता आपण दुसरा कार्डशीट पेपर घेऊ आणि त्यावर फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करू. तुम्हाला देखील सेम अशी डायग्राम एक काढून घ्यायची. तर मी आता दुसरा कार्डशीट पेपर घेते. तर बघा आता मी दुसरा कार्डशीट पेपर घेतलाय. आता यावर आपण जो फ्रंट पार्ट आहे तो ड्राफ्ट करू. इथे मी एक अशी जशी आपण पाठीमागच्या भागाला आपण ड्राफ्टिंग केली होती सेम तशी एक ड्राफ्टिंग करून घेते बघा इथे. तुम्हाला देखील सेम अशी डायग्राम तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची. तर बघा अशी आपण फ्रंट पार्टची डायग्राम इथं बनवून घेतली. म्हणजे आपण लिहून घेऊ पुढचा भाग कंसात फ्रंट पार्ट. हे बघा असं लिहून घ्यायचं. आता आपल्याला इथून शोल्डरचं मार्किंग करायचंय. तर ही कोणती लाईन आहे आपली? इथून शोल्डर, तर किती 5.5 इंच मी कंसात लिहून घेते. तुम्हाला तुमच्या साईजनुसार शोल्डर टाकायची. त्यानंतर इथून इथून आता ही जी लाईन आहे ही शोल्डरची, पण इथून किती गळा रुंदी, तर गळा रुंदी तर किती 2.5 इंच. गळा रुंदी किती घेतली 2.5 इंच. इथून जे आहे गळा रुंदी, त्यानंतर तिथून आपण पुढचा गळा घेऊ. तर तुमचा जेवढा पुढचा गळा असेल त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं.
आणि इथून असा पुढच्या गळ्याचा शेप राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा बघा. इथं अर्धा इंच प्लस करायचं, इथं लिहून घ्यायचं पुढचा गळा अर्धा इंच प्लस, पुढच्या गळ्यात अर्धा इंच प्लस असं कंस लिहून घ्यायचं. हे झालं पुढच्या गळ्याचं. त्यानंतर इथून आपल्याला क्रॉस मध्ये मार्किंग करायची 1 इंचावर आणि मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं बघा मी पुढच्या मोंढ्याचा जो शेप आहे 1 इंचावर तो इथं ड्रॉ केला. तर इथून आपण लिहून घेऊ मोंढा चा आकार. हा काय झाला मोंढ्याचा आकार. त्यानंतर तो किती आहे 1 इंच आहे. हे बघा इथं 1 इंच क्रॉस मध्ये मार्किंग करायची. इथून त्यानंतर हा कोणता, ही जी लाईन ही कोणती आहे, मोंढा टाकलाय यावर. ही लाईन आपली मोंढ्याची. तर हे बघा ही लाईन मोंढ्याची. ते झालं आता मार्किंग. त्यानंतर बघा ही कोणती घडी आहे आपली, छातीची घडी. तुम्हाला मागे मी बॅक पार्टला करून दाखवले कशा पद्धतीने छातीची घडी काढायची. तर ही कोणती आहे, छातीची घडी. हे बघा ही जी लाईन आहे ही छातीच्या घडीची लाईन आहे. ही मोंढ्याची जी लाईन आहे ती छातीच्या घडीची लाईन. त्यानंतर ही कोणती आहे, कमरची. तर कमरची आहे, पण फ्रंट पार्ट पेक्षा आपण सॉरी बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट अर्धा इंच प्लस करत असतो. हे बघा इथं अर्धा इंच प्लस केलंय. तर म्हणजे इथं ब्लाऊजची उंची असं आपण लिहून घेऊ, ब्लाऊज उंची प्लस 1.5 इंच घेऊ. म्हणजे आपण बॅक पार्टला 1 इंच प्लस केली होती ना, फ्रंटला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो, कारण प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा असतो ना त्यासाठी. तर ब्लाऊजची उंची प्लस 1.5 इंच असं इथे मी लिहून घेतलंय. त्यानंतर हे जी लाईन आहे ही कोणती लाईन आहे, कमरची लाईन. कोणती, कमरची लाईन. ही जी लाईन आहे ती कमरची लाईन. कमरचं देखील मार्किंग कशा पद्धतीने करायचं तुम्हाला बॅक पार्टला ड्राफ्टिंग करून दाखवले. त्यानंतर इथून आपल्याला टक्स टाकायचा असतो. टक्स आपल्या साईज नुसार टाकायचा. तर हा आता इथे मी लिहून घेते 3.5 इंच टक्स. हे बघा इथपर्यंत 3.5 इंचाचा टक्स घेतला, इथून मार्किंग करते. त्यानंतर इथून आपल्याला किती घ्यायचा असतो, 4 इंच. हा टक्स कितीचा घ्यायचा, 4 इंच. इथून किती घेतला आपण, 3.5 इंच. तिथून वरती 4 इंच. तो पण तुमच्या उंचीनुसार असेल, म्हणजे जशी उंची वाढेल तर ह्या टक्सची देखील उंची देखील वाढेल. समजलं. तर इथून घ्यायचा 4 ते 4.5 इंच तुम्ही घेऊ शकता. तर इथून आपण 4 इंच घेतला. त्यानंतर इथून 3.5 इंच टक्स टाकलाय तुम्ही, त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी. इथून हे किती आहे, 2 इंच. ते इथून असा शेप द्यायचा. त्यानंतर इथून क्रॉस मध्ये 2.5 इंच मार्किंग करायचं आणि इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा असा शेप ड्रॉ करायचा असतो बघा. आता हा प्रिन्सेस कटचा असा शेप मी इथं ड्रॉ करून घेतला. त्यानंतर इथं आपण 2 इंच वाढवलंय ना, ते इकडे देखील आपल्याला ते मार्जिन 2 इंच एक्स्ट्रा घ्यावा लागेल आणि वरतून देखील 1 इंच घ्यावा लागेल. इथं आपण ही लाईन बनवून घेऊ. हे किती आहे, 1 इंच आणि हे किती आहे, 2 इंच. इथून कमरकडून 2 इंच आणि छातीकडून 1 इंच हे आपण प्रिन्सेस कट साठी वाढवत असतो. त्यानंतर छातीमध्ये सेम जसं आपण बॅक पार्टला केलं, छातीची घडी कशी टाकायची. आता जेवढी छाती असेल तिचा चौथा भाग काढायचा, म्हणजे भागिले 4 करायचं. त्याच्यात शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आणि छातीची घडी टाकायची. आता हे मार्जिन वेगळं आहे त्यामुळे मी वेगळं मार्किंग केलंय तुम्हाला. कमरचं पण सेम आहे. जेवढी कमर आहे भागिले 4 करायचं, शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर हे टक्स देखील आपण इथं मार्जिन घेतलंय 2 इंच. अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची प्रिन्सेस कटची. तर आपण बघा प्रिन्सेस कट जे ब्लाऊज आहे इथून तुम्हाला इथून 2.5 इंच मार्किंग केली, कारण या 2.5 इंचच्या आतमध्ये तुम्हाला इकडे प्रिन्सेस कटचा आकार येऊ द्यायचा नाही. तर त्यासाठी आपण हे 2.5 इंच इथून मार्किंग करत असतो आणि असा प्रिन्सेस कटचा शेप तुम्हाला देऊन घ्यायचा असतो. त्यानंतर इथून आपण 3.5 इंच टक्सची आडवा टक्स घेतला, उभ्या टक्सची घेतले 4 इंच. इथून 3.5 घेतले, तिथून 2 इंच आतमध्ये घेतलं, म्हणजे मार्जिन घेतली आपण टक्सची, कारण आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो द्यायचा असतो. त्यामुळे इथून 3.5 इंचाच्या पुढे आपण 2 इंच मार्किंग केलं
आणि तिथून आपण हा प्रिन्सेस कटचा शेप ड्रॉ केलाय. तर अशा पद्धतीने तुम्हाला ड्राफ्टिंग करून घ्यायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे झालं आपलं बॅक आणि फ्रंटचं. त्यानंतर मी तुम्हाला सांगते म्हणजे स्लीव कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची. तर बघा, स्लीवची ड्राफ्टिंग आपण इथूनच करू अशी. इथून मी अशी मार्किंग करून घेतली. तर बघा, ही अशी बाहीची मार्किंग करून घ्यायची. ही जी आहे दंडघेरची लाईन आहे, दंडघेर, इथे तुम्हाला दंडघेर टाकायचा असतो. बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आपण जेव्हा पेपर पॅटर्न कट केले त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलंय. आता इथे मी तुम्हाला लिहून देते. अस्तरची असेल, अस्तरची बाही प्लस 1 इंच, साधी बाही प्लस 2 इंच. हे लक्षात ठेवायचे. साधी बाही असेल तर 2 इंच, अस्तरची बाही असेल तर 1 इंच. त्यानंतर बघा, आता हा बाहीला आपले 2 शेप असतात. तर हा जो आहे, आता हा जो आहे तो पुढचा शेप आहे म्हणजे पुढचा आकार. बाहीचा पुढचा आकार. बाहीचा पुढचा जो आकार असतो तो नेहमी पुढच्याच बाजूने जॉईन झाला पाहिजे. तो जो पुढच्या बाजूने जॉईन झाला नाही, हे जे आकार उलट-सुलट झाले तर मोढ्यामध्ये बाही टाईट होईल. लक्षात घ्या. त्यानंतर हा आहे मागचा आकार बाहीचा. तर हा आहे बाहीचा मागचा आकार. तर बघा, तिथं असं ड्राफ्टिंग करून दाखवली तुम्हाला. हा बाहीचा मागचा आकार आहे, हा बाहीचा पुढचा आकार आहे. समजलं? अस्तरची बाही असली तर 1 इंच प्लस करायचे, साधी बाही असली तर 2 इंच प्लस करायचे. बाहीची ड्राफ्टिंग कशा पद्धतीने करायची, कटिंग कशी करायची, आपण जे पेपर पॅटर्न कट केले त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले. तुम्हाला फक्त बाही अशी ड्राफ्ट करून ठेवायची आणि तुम्हाला हे देखील ड्राफ्टिंग करायचंय बॅक पार्टचं आणि फ्रंटचं. सेम या पद्धतीने तुम्हाला एका वहीमध्ये ड्राफ्टिंग काढून ठेवायची म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल कुठून किती मेजरमेंट टाकायचे, कसे टाकायचे आणि कुठे किती प्लस करायचं, कसा आकार द्यायचा ते हे त्यासाठी. फक्त तुमचे साईज नुसार जे मेजरमेंट आहे म्हणजे शोल्डरचं, मोंढ्याचं ही साईज नुसार जातील. छातीची घडी, कमरची घडी ही देखील साईज नुसार बदलती. पण तुम्हाला मेजरमेंट फक्त एवढं लक्षात घ्यायचं की या लाईनवर कमरचं मेजरमेंट, या लाईनवर छातीचं मेजरमेंट, ही जी आहे मोंढा आहे, ही शोल्डरची लाईन आहे. फक्त एवढं लक्षात घ्या. इथं फक्त तुम्हाला तुमचे मेजरमेंट टाकायचे. तुम्ही चार्ट देखील देणार आहे. तुम्ही चार्ट नुसार सेम तुमच्या साईज नुसार मार्किंग करू शकता. तर चला, आज आपले जे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याची मी तुम्हाला सविस्तरपणे ड्राफ्टिंग जी आहे ती सविस्तरपणे इथं समजावून सांगितली आहे आणि पेपरवर देखील ड्रॉ करून दाखवली की कुठून किती मेजरमेंट टाकायचंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि आपण जी ही सिरीज चालू केली फ्री शिवण क्लासची, तिला सर्वजण तुम्ही भरभरून प्रेम करत आहात. त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.